श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 12 ऑगस्टला आलेली आहे दीप अमावस्या. या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या, दिव्यांची पहाट या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येत असते आणि प्रत्येक अमावस्या तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं. अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित मानली जाते. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांची म्हणजेच पूर्वजांची सेवा करणे हे देखील तितकेच महत्वाचे मानले जाते. म्हणूनच धार्मिक मान्यतानुसार पूर्वज अमावस्येच्या दिवशी पृथ्वी तलावरती येतात, जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावं. अशा परिस्थितीत जेव्हा ते परततात त्यावेळी त्यांच्या मार्गावरती अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात, जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्याच्या प्रकाशाने हा लक्क होईल, उजळून निघावा. यामुळे अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी दिवादान जे आहे तर ते केल्याने ते प्रसन्न होतात. त्याचप्रमाणे गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावस्येचे व्रत करतो, त्याचबरोबर पूजा विधी दान करतात, त्यांना सर्व प्रकारच्या दोषांपासून तसेच पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी पितृतर्पण, श्राद्ध, कर्म आणि शिवपूजेचे खास विशेष महत्व सांगितले गेले आहे. या दिवशी भगवान देवादिदेव महादेवांची पूजा सेवा केल्याने मोक्ष आणि इच्छा सिद्धी देखील प्राप्त होते. त्याचप्रमाणे या दिवशी दान धर्म करणे, पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे. म्हणूनच यासोबतच आषाढ अमावस्येला गोरगरिबांना किंवा ब्राह्मणांना दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते. आषाढ अमावस्येला घरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावावा. त्याचबरोबर पिंपळ वृक्षाला जल अर्पण करावं आणि दिवा लावावा. जल पूजन करताना नदीत 5 फुलं आणि 5 दिवे वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करावे. यामुळे कन्यापूजन घरात कमीत कमी 9 मुलींना जेवू घालावं. त्याचबरोबर पितृस्तोत्राचं पठण करावं. हे देखील अतिशय अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी केस कापणे, दाढी करणे, नखे काढणे या गोष्टी टाळाव्या. तसेच या दिवशी कुत्र्याला भाकरी आवर्जून खाऊ घालावी. यामुळे कोणत्याही प्रकारचा ग्रहदोष जो आहे तर तो दूर होतो. या दिवशी भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि धनप्राप्ती होते. या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले जातात. त्याचबरोबर या दिवशी तुळशी आणि पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घातल्या जातात. प्रदक्षिणा करताना मनामध्ये अखंड ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा. या पवित्र दिवशी पितरांना तर्पण देत पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो. असं केल्याने आपले पूर्वज जे आहे, पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात. त्याचप्रमाणे या दिवशी एखादं नवीन झाड लावण्याला सुद्धा तितकंच महत्व दिलं जातं. हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते. कणकेचा दिवा प्रज्वलित करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. आपल्याकडे प्रत्येक पूजा किंवा व्रताच्या दिवशी कहाणी वाचली जाते आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची कहाणी ही आवर्जून ऐकायची आहे. केवळ श्रवण केल्याने सुद्धा आपल्यावरती दिव्यांची कृपा होईल आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी हे कायम टिकून राहील. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच प्रभावशाली असल्यामुळे या दिवशी घरामध्ये काही प्रभावशाली सेवा उपाय देखील केल्या जातात आणि म्हणूनच दीप अमावस्येच्या दिवशी एक वेळ तुम्ही काही नाही केलं तरी देखील चालेल, परंतु प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक दिवा जो आहे ना तर तो आवर्जून लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांवरती कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट, विघ्न, अडचणी ह्या येणार नाही, परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख, दोष, अडचणी ह्या नष्ट होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दिवा आपल्याला कधी लावायचा आहे, कुठे लावायचा आहे,
कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी आवर्जून लिहा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप देखील देत जावा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, या दिवशी सर्वात प्रथम महिलांनी या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, आपलं घर अंगण स्वच्छ करायचं आहे आणि घरातील सर्व दिवे निरंजन समई जे आहेत तर ते आपल्याला घासून पुसून स्वच्छ करायचे आहे। त्यानंतर एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, पाटावरती तुम्हाला स्वच्छ कोरं कापड जे आहे तर ते अंथरून घ्यायचं आहे। त्यावरती आपल्याला ही दिवे जे आहेत आपण घासून पुसून घेतलेली तर ती ठेवायची आहे आणि दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे। नेहमीप्रमाणे पाटाभोवती छोटी का होईना रांगोळी काढायची आहे, फुलांनी आपल्याला सजावट करायची आहे, सर्व दिव्यांमध्ये तेल वात आपल्याला टाकायचे आहे, दीप प्रज्वलित करायचा आहे। अशा प्रकारे आषाढी दीप अमावस्या साजरी करण्यात येते। त्याचबरोबर काही ठिकाणी ओल्या मातीच्या दिव्याची पूजा करण्यात येते। हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे। अनेक जण कणकेचे उकडलेले गोड दिवे सुद्धा या दिवशी बनवतात आणि ते दिवे सुद्धा दीप प्रज्वलित करतात, नैवेद्य दाखवतात। सायंकाळी सर्व दिव्यांची आरती करण्यात येते। शुभम करोती ही प्रार्थना करून लहान मुलांना सायंकाळी ओवाळलं जातं। लहान मुलं ही घरातील वंशाचा दिवा असतो असं देखील म्हटलं जातं, म्हणून या दिवशी त्यांना ओवाळण्यात येतं। त्याचप्रमाणे अमावस्येच्या रात्री घराच्या दक्षिण दिशेला काळे तीळ थोडेसे ठेवावे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावावा। असं केल्याने आपले पितर पूर्वज जे आहेत तर ते प्रसन्न होतात। त्याचबरोबर त्याच रात्री पिंपळाच्या झाडाखाली देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे। असं केल्यामुळे आपल्या पितरांना शांती मिळते। पितरांची पूजा करण्याकरता आपल्याला कणकेचा किंवा ज्वारीचा पिठाचा दिवा हा तयार करायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर तो आपल्याला तयार केल्यानंतर त्या दिव्यामध्ये 2 वातीची एक वात करून आपल्याला लावायची आहे। लांब वातच आपल्याला दिव्यामध्ये टाकायची, मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे। असा हा जो दिवा आहे तर तो आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे। हा दिवा दक्षिण दिशेला लावल्यामुळे आपल्या पितरांना यम सज्ञानांना प्रकाशाची वाट मिळते। तसेच या दिव्याखाली जमा असलेले कीटक किडे मुंगे हे दिवा खातात आणि ते तृप्त होतात आणि हे सुद्धा आपल्याकडनं एक प्रकारचं दानच असतं बघा। हे दान केल्यामुळे आपले पितर पूर्वज जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात, आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद प्रदान करतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। पितृदोष दूर करण्याकरता या सर्व सेवा आणि उपाय जे आहेत तर ते आपल्याला खूप फायदेशीर ठरतात। त्याचबरोबर दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांकरता सुद्धा काही प्रभावी उपाय हे करायचे आहे। जेव्हा आपल्या घरातील लहान मुलं अचानक आजारी पडतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांनी केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल, प्रगती होत नसेल तर आपल्या घरातील वडीलधारी माणसं म्हणतात की त्यांना नजर ही लागलेली आहे। शास्त्रासोबतच वास्तुशास्त्रात सुद्धा नजर लागणे आणि ती काढणे याला देखील महत्त्व दिलं गेलं आहे। ज्योतिषशास्त्रात नजर लागणे हे नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे। आपल्यापैकी बहुतेक लोकांसोबत हा प्रकार घडतो। तुमचं सगळं चांगलं चाललेलं असतं, अचानक दिवस फिरल्यागत वाटू लागतात, घरामध्ये सतत वादविवाद भांडणे होतात, अचानक घरातील सदस्य आजारी पडतात, लहान मुलं सतत किरकिर करतात, अचानक कुठेतरी खर्च वाढतो, शेजाऱ्यांच्या विरोधात जाणं, एक प्रकारचा थकवा जाणवणं, सतत डोकं जड होतंय असं जाणवणं, डोळ्याखाली काळी वर्तुळे वाढणं, झोप उडणं, ठरलेल्या कामात सतत अडथळे येणं, अशा प्रकारची लक्षणं दिसत असतील तर मग आपल्या मनात प्रश्न येतो की असं नेमकं का घडतंय, असं का होतंय? तर ते बहुतेकदा वास्तुदोषामुळे किंवा नजर दोषामुळे सुद्धा होऊ शकतं। हा उपाय आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी अगदी 6 वाजल्यानंतर तुम्हाला सुरुवात करायची आहे, कारण हा एक प्रकारचा उतारा आणि उतारा नेहमी दिवस माळवल्यानंतर करायचा असतो। दिवस ज्यावेळी उतार्यात पडतो ना त्यावेळी आपण कोणतेही उपाय करायचे असतात।
म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय करताना 6 वाजल्यापासून रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत उपाय तुम्हाला करता येणार आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला एक कणकेचा दिवा तयार करायचा आहे आणि घट्ट कणिक मळून घ्यायचा आहे. त्यापासून आपल्याला एक दिवा तयार करून घ्यायचा. आता या दिव्यामध्ये आपल्याला लाल रंगाची वात जी आहे तर ती टाकायची आहे. आपण लाल रंगाचा कॉटनचा धागा असतो ना, त्याला आपण रवली, मौली, कलावा, रक्षासूत्र या नावाने सुद्धा बोलत असतो. तर तुम्हाला तो धागा घ्यायचा आहे. ज्यांना तो धागा नाहीच मिळाला त्यांनी कॉटनचा धागा घ्या. तो थोडासा हळदी कुंकवामध्ये लाल पिवळा करा आणि त्याची वात तुम्हाला तयार करायची आहे. वात आपल्याला दिव्यामध्ये घालायची आणि या दिव्यामध्ये आपल्याला तेल वापरायचं आहे. तुम्ही रोजच्या देवपूजेत जे पण तेल वापरत असाल ना, ते तेल टाकलं तरी हरकत नाही. या दिव्यामध्ये आपण 2 लाल मिरच्या टाकायच्या आणि त्यासोबतच थोडीशी पिवळी मोहरी टाकायची. पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर काळी मोहरी टाकली तरी देखील चालणार आहे. या उपायामध्ये आपल्याला पिवळी मोहरी वापरायची आहे. काळी मोहरी शक्यतो वापरू नका, पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी हरकत नाही, टाकली तरी चालेल. आता यामुळे काय होतं, आपल्यामध्ये जेवढी पण नकारात्मक ऊर्जा असेल, वाईट ऊर्जा असेल, करणी बाधा असेल, नजर बाधा असेल, तर ती दूर करण्यासाठी ही मोहरी जी आहे ना, तर ती अतिशय अत्यंत प्रभावशाली मानली जाते. जिथे पण आता तुम्हाला पिवळी मोहरी कुठे भेटेल तर ती तुम्हाला जिथे पण साहित्य मिळतं ना पूजेचं, तिथे तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. तर हा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा. आता आपल्या मुलांना पाटावरती, आसनावरती बसवायचं. मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला हा उतारा जो आहे, दिवा जो आहे, तर तो आपल्याला घड्याळाच्या दिशेने आपल्याला गोलाकार मध्ये 7 वेळा ओवाळून घ्यायचा. आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवायचा आहे. उतरत असताना आपल्याला मनामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम श्री दत्तात्रेय नम, ओम गुरुदेव दत्त, असं तुम्हाला जो कुठला मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे. यानंतर 99 मंत्राचा जप केला तरी देखील चालणार आहे. आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक दिवा लागणार आहे. 2 मुलं असतील, मुली असतील तर तुम्हाला वेगवेगळे सेपरेट दिवे जे आहेत तर ते तयार करायचे आहे. एक दिवा एका मुलांवरनं उतरवलेला जो दिवा आहे तर तो तुम्हाला दुसऱ्या मुलांवरून उतरून घ्यायचा नाही. याची तुम्हाला खास करून काळजी घ्यायची आहे. एकदा मुलांवरनं दिवा उतरला की तो आपल्याला लगेचच घराच्या बाहेर हा दिवा नेऊन ठेवायचा आणि एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवा किंवा अशा रीतीने आपल्याला ठेवायचा की त्यावरती कुणाचा पाय पडणार नाही. आपण जे काय उपाय करतो तर त्याच्यापासून कुणाला त्रास होणार नाही. कारण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत, नकारात्मक ऊर्जा आहे, इडापिडा आहे, नजर बाधा आहे, तर ती या दिव्याने शोषून घेतलेली असते. त्याचा त्रास जो आहे तर तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे, याची आपण काळजी घ्यायची आहे. दीप अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या मुलांकरता दिव्यांपासून उपाय किंवा सेवा करतो, त्या नेहमी कारागीर ठरत असतात. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण संकट, विघ्न, अडचणी, अडथळे आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहेत, तर ते नक्कीच दूर होईल. आपल्या मुलांवरती कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट सुद्धा येणार नाही. आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये नक्कीच प्रगती होईल. फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि मनापासून उपाय करत राहा. नक्कीच जीवनामध्ये तुम्हाला झालेले बदल जे आहेत तर ते दिसून यायला अगदी काहीच दिवसामध्ये सुरुवात होईल. यानंतरही अमावस्येचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लगेचच येतील, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर आशा करते अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.